नमस्कार मंडळीनो, आज मी आलेलो आहे राजापूर तालुक्यातील वडप या गावी। मी तुम्हाला वडप गावाचा बाहेरून नजारा दाखवतोय। या इथे पण मोठ्या प्रमाणात मासेमारी चालते। हे असा संपूर्ण छोटासा वडपवाडी गाव आहे। हे बघा आजूबाजूचा नजारा किती छान आहे। आता ही पाण्यामध्ये कांडाळी पद्धतीत मासेमारी करतायत। त्याची ही कॅन वगैरे पाण्यामध्ये जाळं टाकून ठेवलेलं आहे, वर कॅन उभतायत। आणि आपण असंच बाहेर बघितलं तर विजयदुर्ग बंदर आहे। हे विजयदुर्गच्याच बंदराच्या तोंडाशी असलेलं वडप गाव आहे। ही खाडी जी पुढे गेलेली आहे ती विजयदुर्ग बंदरासाठी गेलेली आहे। हे असं सुंदर असं हे वडप गाव आहे। हा माझ्या भावाचा मेवणा आहे। तो पाक पाकता बघूया काय भेटता काय ते का पागून आपलो प्रयत्न करता मासे गावले की कळवतलो आम्ही। सगळ्याची भाजी होई काय ते भारी आहे, मस्त जाडजुडा। तू खै खै पाकत रे? हयच फल मेला मस्त भेटली होती, 5-6 दोड ढुकलं की नाही? काय नाही भेटला? काय नाही नाही मंडळी, काय भेटलाच नाही। हा असा केव्हा भेटता केव्हा नाही। मंडळी, या गावातलं तुम्हाला एक फणसाचं झाड दाखवतोय। त्या फणसाच्या झाडाला फणस बघा किती लागलेले आहेत। हे बघा तुळशीमध्ये आलंय। आणि हे झाड विशेष म्हणजे तुळशीमध्ये आलेलं आहे। बघा झाड तुम्ही तुळशीमध्ये बघू शकता। म्हणजे ऍक्च्युली हे गावाचं देवस्थान आहे। ओके, या गावाच्या देवस्थानामध्ये तुळशीच्या वृंदावनात हे झाड आलेलं आहे। हे फणस बघा केवढे केवढे मोठे आहेत। आकाशमध्ये पिकतात का? आणि हे इथले गाववाले म्हणतायत की हे फणस ऑगस्ट मध्ये तयार होतात। बघा केवढा एक एक फणस आहे। हे बघा तुळशी वृंदावनात झाड आहे। हे बघा फणस केवढे आहेत।